रत्नागिरीतील मिरजोळे MIDC परिसरात उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले। या भवनामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, सभागृह तसेच निवासी सोय उपलब्ध होणार असून पत्रकारांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे। यावेळी पालकमंत्री सामंत यांनी पत्रकार भवनातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला, त्यासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली। या माध्यमातून पत्रकारांच्या कुटुंबातील विद्यार्थी IAS, IPS सारख्या उच्च पदांवर पोहोचावेत असा संदेश त्यांनी दिला। सुमारे 1,36,00,000 रुपयांच्या खर्चातून ही इमारत उभारली जाणार असून पुढील 1 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे। सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेचे स्वरूप बदलत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमाला विविध अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सुमारे 1,36,00,000 रुपये खर्च करून आपण ही इमारत बांधणार आहोत। पण ही इमारत बांधल्यानंतर मला सगळ्याच पत्रकार बांधवांना आणि विशेषतः माहिती अधिकाऱ्यांना एक विनंती वजा सूचना करायची आहे की इमारत वर्षानुवर्ष तशीच टिकली पाहिजे, यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी कार्यक्रम सुरू राहिले पाहिजेत। आज मी प्लॅन बघितला, त्याच्यामध्ये अभ्यासिका देखील आहे, त्याच्यामध्ये ग्रंथालय देखील आहे, राहण्याची व्यवस्था देखील आहे। मला पत्रकारांना अजून एक अभिनव कार्यक्रम या ठिकाणी सांगायचा आहे की स्पर्धा परीक्षांची केंद्र ही सगळीकडे होत असतात, पण महाराष्ट्रातलं फक्त पत्रकारांसाठी असलेलं स्पर्धा परीक्षा केंद्र कुठं करायचं असेल तर तुम्ही ते या ठिकाणी सुरू करा। त्याच्यासाठी देखील जे काही पैसे द्यायचे, जो काही निधी द्यायचा आहे तो मी द्यायला तयार आहे। परंतु पत्रकार देखील कलेक्टर बनवतात, पत्रकार देखील CEO बनवतात, अशा पद्धतीचे चित्र या महाराष्ट्रामध्ये देण्यासाठी या पत्रकार भवनाचा उपयोग झाला पाहिजे। आज आपण जगाच्या पातळीवरची पत्रकारिता बघत असताना किंवा भारताच्या पातळीवरची पत्रकारिता बघत असताना त्याचं मूळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतं, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी अनेक गोष्टी सोप्या होतील असं समजतो। पण या पत्रकार भवनाचा वापर करत असताना आपला आदर्श बाकीच्या जिल्ह्यांमध्ये, बाकीच्या शहरांमध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्ये निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। परंतु या रत्नागिरीमध्ये पत्रकारांबरोबरचं हेल्दी वातावरण कसं आहे या सगळ्या प्रसंगातनं आपल्याला बघायला मिळतं आणि तेच वातावरण आपण सगळ्यांनी मिळून टिकवावं।